विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सुमित्राताई आगे बढ़ो, राहुलभाई आगे बढ़ो, आवाज दो, आवाज दो। नागपुरातील ट्यूशन क्लासेसच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शहरातील अनेक ट्यूशन क्लासेस आवश्यक फायर एनओसी शिवाय सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे। अनेक क्लासेसमध्ये सीसीटीव्ही, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि इतर मूलभूत सुरक्षा सुविधांचा अभाव असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे। इंदूर आणि लखनौ येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनांचा संदर्भ देत नागपुरात अशा घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शहरातील सर्व ट्यूशन क्लासेसची तातडीने तपासणी करून फायर एनओसी, अग्निशमन यंत्रणा आणि इतर सुरक्षा निकषांची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी अग्निशमन विभागाकडून तातडीने अहवाल मागवला आहे। तसेच 8 दिवसांच्या आत फायर एनओसी न घेणाऱ्या आणि सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या ट्यूशन क्लासेसवर बंदीची कारवाई करण्यात यावी असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे। विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली। आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तर्फे आपले कॉर्पोरेशनचे कमिशनर इटनकर साहेबांना निवेदन दिलं, जे नागपूर शहरामध्ये ट्यूशन क्लासेस सुरू आहेत त्या ट्यूशन क्लासेसमध्ये 1200 1400 विद्यार्थी एकेका ट्यूशन क्लासमध्ये, तिथे फायरची कोणाच जो एनओसी नाही आहे, त्याच्यानंतर CCTV कॅमेरे नाही आहे, तिथे मुलं शिकतात आणि याच्याकरता फायर डिपार्टमेंटनी कधी तिथे जाऊन बघितलं की नाही बघितलं हे माहीत नाही। आत्ताच सध्या आपल्या इंदोर मध्ये एक इतकी भयंकर आग लागली ज्याच्यामध्ये 14 विद्यार्थी जळून खाक झाले, लखनौमध्ये पण झाले। काय म्हणजे आता यांचा विचार काय आहे की इथे नागपूरला व्हायला पाहिजे का? मी आत्ता सांगितलं त्या एलेनला अजूनही फायरची एनओसी नाही आहे। जर फायरची एनओसी एलेननी या 8 दिवसामध्ये जर कंप्लायन्सेस नाही केलं तर आम्ही एलेनचे क्लासेस बंद पाडू। पण आम्हाला कमिशनर साहेबांनी सांगितलं की आजच मी त्याची माहिती घेतो। त्यांनी फायर ऑफिसरला बोलवलं, त्यांना आता काय ते निर्देश देतात तर माहीत नाही, पण 8 दिवसात जर त्यांना एनओसी नाही मिळाली तर हे नक्की आहे की नागपूर शहरातले अर्ध्याहून जास्त आम्ही ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे ट्यूशन क्लासेस हे बंद केल्याशिवाय राहणार नाही। 8 दिवसात जर फायरची एनओसी घेतली नाही, आम्ही एनओसी मागणार आहे, आम्ही फायर डिपार्टमेंटला नावं देऊ आणि त्याची एनओसी आम्ही फायर डिपार्टमेंटकडनं घेऊ आणि फायर डिपार्टमेंटनी जर एनओसी नाही दिली आणि उद्या काही कुठं फायर आग लागली आणि विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, तसं होऊ नये पण झालं तर त्याला जवाबदार फायर डिपार्टमेंट आणि नागपुर महानगरपालिका रही। आज हम माननीय श्री विपिन इटनकर सर के पास आए थे। विषय ऐसा था कि बच्चों की सुरक्षा और पेरेंट्स की चिंता, ये हर ट्यूशन क्लासेस में फायर की एनओसी, फायर ड्रिल, फायर इवैक्यूएशन सिस्टम ये प्रॉपरली मैनेज नहीं है, CCTV सर्वेलेंस नहीं है। और हमने इटनकर सर से यही मांग की कि एक प्रॉपर कमेटी बनाए जो प्रॉपरली समय समय पर जाकर ट्यूशन क्लासेस को सर्वेलेंस करे कि उसमें प्रॉपरली हर चीज़ सुविधा बच्चों के लिए प्रॉपरली है या नहीं। बस हमारी विपिन इटनकर सर से यही मांग थी कि हर समस्या का निवारण हो। भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई, हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी। फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है। यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है, मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील, स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बैल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट, स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग। और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास, बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में। लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है।